Hello friends, how are you? Today we are going to say continuous past tense. Continuous past tense. जर बघितलं आपण भूतकाळामध्ये केव्हा तरी चालू असणारी क्रिया एका विशिष्ट क्षणी चालू होती हे दर्शविण्यासाठी आपण चालू भूतकाळाचा वापर करतो. तर आता आपण या ठिकाणी बघू शकता की कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये काय करायचं. सर्वप्रथम आपल्याला सब्जेक्टचा वापर करायचा, त्यानंतर वॉज किंवा वेअर हे वापरायचं, त्यानंतर क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप आणि ऑब्जेक्ट हे वापरायचं आहे. तर फ्रेंड्स, जर आपण बघितलं या ठिकाणी असे खूपसे उदाहरण आपल्याला देता येईल, ज्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी बघा, साधं उदाहरण आहे बघा. आय वॉज रायटिंग अ लेटर. बघा, आय वॉज रायटिंग अ लेटर. तर या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं की यामध्ये आय हा करता आहे. या आय या कर्त्यासमोर आपण काय वापरले? वॉज वापरलं, कारण हा एकवचनी आहे, सिंग्युलर नंबर. आयच्या समोर आपण वॉज वापरलं दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार. त्यानंतर क्रिया होती राईट. राईट म्हणजे लिहिणे, आणि त्याला आयएनजी युक्त रूप लावलं, मग हे रायटिंग झालं, है ना, बरोबर. मग रायटिंग यामध्ये जर बघितलं अपूर्ण, याला अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतात, चालू भूतकाळ सुद्धा म्हणतात. याचं सूत्र जर बघितलं आपण, सब्जेक्ट प्लस भूतकाळी टू बीचं रूप वापरावं लागतं, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल्स असंही त्याला आपण म्हणतो, आणि शेवटी ऑब्जेक्ट असतं. मग इथं उदाहरण आहे, आय वॉज रायटिंग अ लेटर, म्हणजे मी एक पत्र लिहित होतो. मी एक पत्र लिहित होतो म्हणजे पत्र लिहिण्याची क्रिया भूतकाळामध्ये एका विशिष्ट क्षणी चालू होती. तर रायटिंग, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं देखील म्हणतो, यामध्ये जर बघितलं आपण, आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो. मग इथं या ठिकाणी जर बघितलं बघा, मी पत्र लिहित होतो. मी पत्र लिहित होतो. आता लिहिण्याची क्रिया चालू होती, बरोबर. मग आपण कोणत्या कर्त्यासमोर कोणतं टू बीचं भूतकाळी रूप वापरायचं, हे म्हणजे कोणत्या कर्त्यासमोर टू बीचं भूतकाळी रूप वापरायचं, वॉज केव्हा वापरायचं, वेअर केव्हा वापरायचं, हे आपण या इथं बघू शकता. बघा, आयच्या समोर वॉज वापरतात. मग आय वॉज रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित होतो. ही वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता. सी वॉज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित होती. इट वॉज रायटिंग अ लेटर, इटचा अर्थ काय होतो? तो, ती, ते असा अर्थ होतो. आलं लक्षात? मग इट वॉज रायटिंग लेटर, तो पत्र लिहित होता. म्हणजे इट हे आपण कशासाठी वापरतो? या ठिकाणी प्राण्यांसाठी, लहान मुलांसाठी, है ना, न्यू बॉर्न बेबी जे असतं त्यासाठी वापर होतो. आता वेअर नावाचं हे टू बीचं भूतकाळी रूप, जे अनेक वचनी कर्त्यांसमोर वापरतात. इथं पाहू शकता तुम्ही, वी वेअर. आता काय होईल? वी वेअर रायटिंग लेटर्स, आम्ही अनेक पत्र लिहित होतो. यू वेअर रायटिंग लेटर्स. बरं, तर इथं आपण जर आपण यू घेतला तर याच्यासमोर वेअर घ्या. यू वेअर रायटिंग लेटर्स, तो अनेक पत्र लिहित होता. आता यू हा इथं एकवचनी सुद्धा आहे आणि अनेक वचनी देखील आहे. यू हे एकवचनीही आहे आणि अनेक वचनी आहे. आता याच्यामध्ये दे नावाचा कर्ता हा काय? प्लुरल्स आहे. लक्षात, दे वेअर रायटिंग लेटर्स, ते पत्रे लिहित होती. डिअर स्टुडंट्स और डिअर फ्रेंड्स,
मी आता तुम्हाला काही वाक्य सांगतो बघा. तुम्हाला अगदी छोटीशी सहज लक्षात ठेवणारी वाक्य आहेत. समजा यामध्ये जर बघितलं, आता स्विम म्हणजे पोहणे, बरोबर. मग स्विमला ING लावा, मग काय होईल? SWIMMING. बघा, SWI स्विम V1 आहे, त्याला ING करताना इथं स्वर आहे आणि इथं व्यंजन आहे, मग याचा डबल M होईल, SWIMMING स्विमिंग. बघा, SWIMMING स्विमिंग म्हणजे पोहत, SWIMMING स्विमिंग म्हणजे पोहत. जशी क्रिया आहे त्याला ING युक्त रूप लावायचं. मग बघा, चालू भूतकाळामध्ये, ज्याला आपण अपूर्ण भूतकाळ देखील आपण म्हणतो, यामध्ये कर्त्यानंतर काळानुसार आणि कर्त्यानुसार योग्य ते भूतकाळी टू बीचे रूप वापरतात. मग भूतकाळी टू बीची रूपं कोणती आहे? वॉज आणि वेअर. त्यानंतर काय करायचं आपल्याला? अपूर्ण भूतकाळामध्ये, चालू भूतकाळामध्ये टू बीच्या रूपानंतर त्यावेळी घडत असलेली कोणतीही क्रिया प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करतो आपण त्या ठिकाणी. आता मी उदाहरण दिलं स्विमिंग, मग मी काय होईल? या ठिकाणी म्हणेल यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर. बघा, इथं काय करतो मी? बघा, यू वेअर स्विमिंग आहेच इथं, इन द रिव्हर, इन द रिव्हर. मग काय अर्थ होतो? तू नदीमध्ये पोहत होतास. म्हणजे तुझं नदीमध्ये पोहण्याची क्रिया एका विशिष्ट क्षणी चालू होती, म्हणून त्याला तू नदीमध्ये पोहत होतास म्हणजे यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर. आता मी म्हणेल ही, आता मला म्हणायचं ही म्हणायचं समजा, मग काय होईल? ही. मग हिच्या समोर काय वापरतात? टू बीचं भूतकाळी रूप वॉज. मग ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर, तो नदीमध्ये पोहत होता. लक्षात. मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची वाक्य, तुम्हाला क्रियापद जेवढे माहीत असतील तेवढा तुमचा त्या ठिकाणी प्रॅक्टिसनं तुम्हाला अधिकाधिक येईल. मग आपण या ठिकाणी जर बघितलं, अपूर्ण भूतकाळ देखील असं त्याला म्हणतात, चालू भूतकाळ देखील म्हणतात, कंटिन्युअस पास्ट टेन्स असं आपण म्हणतो. मग यामध्ये वॉज आणि वेअर यांच्या वाक्याच्या, म्हणजे यामध्ये वाक्यामध्ये याचा वापर करतात. लक्षात. मग आपण वेगवेगळी वाक्य सांगतो मी आता. बघा, ग्रँडमदर वॉज सेलिंग ऑनियन्स. ग्रँडमदर वॉज सेलिंग ऑनियन्स. आजी कांदे विकत होती. त्यानंतर बघू आपण, द मंकीज वेअर ब्रेकिंग द ब्रँचेस. पुन्हा ऐका, द मंकीज वेअर ब्रेकिंग द ब्रँचेस. माकडे फांद्या तोडत होती. बघा, मग इथं ब्रेकिंगची क्रिया आहे. ब्रेकला ING ब्रेक, ब्रेकिंग झालं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल. लक्षात. मग याचा आपण या ठिकाणी वापर करतो. प्रेझेंट पार्टिसिपलचा देखील आपण यामध्ये काय करतो? वापर करतो. ING युक्त रूप, ज्याला आणखी नाव आहे जिरंड असं म्हणतात, ते मी तुम्हाला ते वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल. जिरंडचा वापर, धातू साधित नाम असं देखील करतात. आता आपण काय करूया, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बघा, सोपी वाक्य एकदम सहज लक्षात येणारी. आता बघा, आय वॉज लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत होतो. मग इथं बघा, ही वॉज लर्निंग इंग्लिश. तो इंग्रजी शिकत होता. सी वॉज लर्निंग इंग्लिश. ती इंग्रजी शिकत होती. फार सोपं आहे एकदम. तुम्ही जर प्रॅक्टिस केली, प्रेझेंट पार्टिसिपलचा जर तुम्ही वापर केला, तर अनेक वाक्य तुम्ही सहजरित्या बनवू शकतात. सी वॉज रायटिंग. ती लिहित होती. दे वेअर रायटिंग. ते लिहित होते. सीता वॉज वॉकिंग. सीता चालत होती. बघा किती वाक्य आपल्याला बनवता आहेत.
मग यामध्ये जर बघितलं आपण, पवन वॉज पेंटिंग अ पिक्चर. पवन वॉज पेंटिंग अ पिक्चर. आता मी इथं हीच्या ऐवजी कोण वापरला? पवन वापरला. कारण पुरुषांसाठी आपण ही वापरतो, स्त्रियांसाठी आपण सी वापरतो, ती. मग पवन वॉज पेंटिंग अ पिक्चर. पवन चित्र काढत होता. चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द गार्डन. चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द गार्डन. आता चिल्ड्रन हा शब्द आहे, चिल्ड्रन है ना. मग चिल्ड्रन कुठं वापरला आपण? इथं दे मध्ये. ते अनेक वचन आहे. मी चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द गार्डन. मुले बागेमध्ये खेळत होती. मी म्हणू शकतो दे वेअर प्लेइंग इन द गार्डन. त्याच्याऐवजी मी सर्वनाम वापरलं. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम असं आपण म्हणतो. स्टुडंट्स वेअर सिंगिंग अ प्रेयर. विद्यार्थी प्रार्थना गात होती. सिंगिंग, सिंगला ऐंजी लावलं. सिंगिंग, सिंग म्हणजे गायन करणे. सिंगिंग म्हणजे गात. वॉज वेअर सिंगिंग गात होती. वेअर प्लेइंग खेळत होती. वेअर गोईंग जात होती. आता मी म्हणेन वी वेअर स्टडिंग टुगेदर इन द क्लास. पुन्हा ऐका, वी वेअर स्टडिंग टुगेदर इन द क्लास. आम्ही वर्गामध्ये एकत्रित अभ्यास करत होतो. श्राव्या वॉज रीडिंग अ स्टोरी बुक. श्राव्या एक गोष्टीचं पुस्तक वाचत होती. असे खूपसे वाक्य. बघा मी किती वाक्य म्हणालो. आय वॉज इटिंग ॲन ॲपल. बघा आय वॉज वापरलं. आयच्या समोर वॉज वापरतात. एक वचनी आहे. आय, ही, सी, इट. आय हे प्रथम पुरुषी एक वचनी, ही, सी, इट तृतीय पुरुषी एक वचनी, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. वॉज वापरलं आपण त्याच्या समोर. खूपशे वाक्य. आता मी काय काय म्हणतो? 5-6 वाक्य म्हणतो. तुम्ही त्याचा सराव करायचा. बरं, आता मी म्हणतो इंडिया वॉज प्लेइंग क्रिकेट मॅच विथ पाकिस्तान. बरं, इंडिया वॉज प्लेइंग क्रिकेट मॅच विथ पाकिस्तान. इथं प्लेइंग, वॉज प्लेइंग खेळत होता, देश खेळत होता आपला. आय वॉज इटिंग एन ॲपल. मी म्हणलं आता मी सफरचंद खात होतो. म्हणजे सफरचंद खाण्याची क्रिया एका विशिष्ट क्षणी चालू होती. फार सोपे. बॉईज वेअर स्पीकिंग इंग्लिश इन स्कूल. बॉईज वेअर स्पीकिंग इंग्लिश in the school. In school. Manish was cleaning the house. Manish was cleaning the house. त्यानंतर रोहिणी was packing the bag. है ना? रोहिणी was packing the bag. He was not attending the lecture. He was not attending the lecture. म्हणजे यामध्ये भूतकाळामध्ये न सुटणाऱ्या सवयींसाठी कधी कधी आपण काय करू शकतो? ऑलवेज, कॉन्स्टंटली इत्यादी बरोबर या काळाचा वापर केला जातो. मी आता म्हणेन समजा माझी इन चाइल्डहुड वी वेअर ऑलवेज प्लेइंग. पुन्हा ऐका, इन चाइल्डहुड वी वेअर ऑलवेज प्लेइंग. म्हणजे या वाक्यामध्ये काय केलं? भूतकाळामध्ये ती सवय होती आमची बालपणी. इन चाइल्डहुड म्हणजे बालपणी. वी वेअर ऑलवेज प्लेइंग. आम्ही नेहमी खेळत होतो. म्हणजे आमची भूतकाळामध्ये आमच्या बालपणी खेळण्याची क्रिया चालू होती. हे लक्षात. खूप सोपी वाक्य आपल्याला बनवू शकतो. यू वेअर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत होता. अशी अनेक वाक्य तुम्ही म्हणू शकता. काही नाही, सोपं एवढंच आहे की चालू भूतकाळामध्ये कर्त्यानंतर काळ आणि कर्ता यानुसार योग्य ते
भूतकाळी टू बीचं रूप वापरतात. टू बीची भूतकाळी रूप कोणती आहे? वॉज आणि वेअर. चालू भूतकाळ नाव काय आणखी? अपूर्ण भूतकाळ. त्यावेळी घडत असलेली क्रिया, खूपशा क्रिया आहेत. तुम्हाला जेवढे क्रियापद जास्तीत जास्त माहीत असतील तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य बनविता येतील, तयार करता येतील. आय वॉज रीडिंग अ बुक. बघा, रीड वाचणे, रीडिंग वाचत. प्ले खेळणे, प्लेइंग खेळत. लर्न शिकणे, लर्निंग शिकत. जम्प उडी मारणं, जम्पिंग उडी मारत. स्पीक बोलणे, स्पीकिंग बोलत. ही काय झाली? आयएनजी युक्त रूप. क्रियापदांचं मुख्य क्रियापदाला आयएनजी युक्त लावलं आणि याचा वापर आपण सर्वच कंटिन्युअस काळामध्ये करत असतो. आलं की लक्षात? फार सोपी आहेत वाक्य. मी आता काय बोललो ते वारंवार तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आपोआप ह्या गोष्टी लक्षात येतील. आलं लक्षात? ओके, बाय.